मित्रांनो, आपण आत्मउद्योग पॉडकास्टमध्ये उद्योजकता आणि आध्यात्मिकता याच्याबद्दल बोलतो. म्हणजे आपण म्हणतो की व्यक्ती आणि व्यवसाय दोघांचा विकास. उद्योजकांबरोबर संवाद साधल्यानंतर आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यातल्याच काही गोष्टी आपण आध्यात्मिक कशा आहेत हे थोडंसं पाहूयात. आज मी बोलणार आहे संकल्प या विषयावरती. आता अनेक लोक, हल्ली आपण बऱ्याच रील्स बघतो, व्हिडिओज बघतो, मॅनिफेस्टेशनचं पेव फुटलेलं आहे. पण आपली संस्कृती आपल्याला वेगळ्या पद्धतीने ह्याकडे बघण्यासाठी शिकवते. आपल्या संस्कृतीमध्ये कुठलंही कार्य सुरू करायच्या आधी आपण संकल्प घेतो आणि या शब्दामध्ये खूप मोठी पॉवर आहे. आणि संकल्प का घ्यायचा आणि कुठल्या पद्धतीचा संकल्प घेतला पाहिजे हा झाला कॉन्शियस विचार. व्यवसाय करत असताना अनेक आपल्या डोक्यामध्ये ऑटो पायलट विचार येत असतील, पण संकल्प जेव्हा आपण कॉन्शियसली विचार करतो आणि तो संकल्प जेव्हा आपण उचलतो तेव्हा मग अनेक विचारांना आपण बाजूला सारायला सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल, मागच्या एपिसोडमध्ये आपल्या एका गेस्टने सांगितलं होतं, माझा पहिल्यापासून प्रयत्न हा होता, चांगली निर्मिती कशी करता येईल, लोकांना कसं जपता येईल. आणि हा जर का संकल्प असेल तर मग त्या व्यक्तीच्या डोक्यात कधीही लोकांना फसवण्याचा विचार येणार नाही. आला दुसऱ्यांकडे बघून, कधी कधी वाहत जाऊन, तरी संकल्प प्रबळ असल्यामुळे परत आपल्याला योग्य मार्गावरती येता येतं. मग काय ठरवतं, कशा पद्धतीने आपण निर्णय घ्यायचे, कोण ठरवतं, तर आपला संकल्प ठरवतो. आणि म्हणून संकल्प ही आपल्या संस्कृतीमधली खूप पॉवरफुल कॉन्सेप्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये जे नॉलेज आहे ते आजच्या काळात सुद्धा एक्झॅक्टली तसंच्या तसं आपल्याला अप्लाय करता येऊ शकतं. तर हा झाला लॉंग टर्म संकल्प. पण आपण दैनंदिन संकल्प सुद्धा घेऊ शकतो. परत आपल्या एका गेस्टने सांगितलं होतं, सकाळी उठल्यावरती मी आज काय करणार आहे हा कॉन्शियस चॉईस संकल्प मला घेता येऊ शकतो. आज मी जे निर्णय घेणार आहे ते सगळ्यांसाठी योग्य असतील का, आज माझ्या ॲक्शन्स कशा असतील ह्याचा आपण संकल्प घेऊ शकतो. आणि संकल्प जर का आपल्या डोक्यामध्ये असेल तर त्यानुसार आपले विचार आपण चॅनलाइज करायला लागतो, त्यानुसार आपण आपल्या ॲक्शन्स निवडतो आणि संकल्पानुसारच आपण आपले निर्णय घेतो. त्यामुळे इंडियन संस्कृतीमध्ये जबरदस्त स्पिरिच्युअल नॉलेज आहे, जे की आपल्या दैनंदिन आयुष्यापासून वेगळं नाही आहे. आणि दिस इज द बेस्ट थिंग अबाउट आवर कल्चर. आध्यात्मिकता आपल्याला उद्योजकतेमध्ये घेऊन येता येऊ शकते. उद्योग वाढवता वाढवता एक चांगलं व्यक्ती म्हणून सुद्धा आपण घडू शकतो. आणि म्हणून संकल्प ह्या कॉन्सेप्टवरती नक्की विचार करा.